शक्ती हवी असेल तर ज्ञान प्राप्त करा आणि समाजात मान सन्मान हवा असेल तर तुमचे चारित्र्य उत्कृष्ट बनवा. सत्य हे फक्त मनात अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकारी व्यक्ती कधीच सत्य हे स्वीकारत नाही. ज्या घरात मुली आणि सुना या खळखळून हसतात व घरात आनंदी वातावरण असते त्या घरात कोणताच वास्तुदोष नसतो. जो चुकीचं काम करतो त्याच्या मनात हुरहुर किंवा चिंता कायम असते, पण जो चुकीचं काम कधीच करत नाही तो ताठ मानेने उभा असतो. दुसऱ्यांची निंदा करणारे लोक हे दुसऱ्यांची बदनामी करू शकतात, पण स्वतः मात्र कधीच कुणासाठी आदर्श किंवा सज्जन बनू शकत नाहीत. प्रेमळ लोक हे दवाखान्यातील इंजेक्शन सारखे असतात. ते तुम्हाला वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश तुम्हाला त्रास देण्याचा नसतो, तर तुमच्या काळजीपोटीच ते तुम्हाला कधीतरी वेदना या देतात. जीवनात अडचणी येत नाहीत असं कधी नसतं. अडचणी येतातच, पण त्या अडचणीपासून पळायचं नसतं, तर त्यातून बाहेर निघण्यासाठी मार्ग काढायचा असतो. वेळ कधी वाया घालवू नका, कारण गेलेली वेळ पुन्हा कधीच मागे फिरून येत नाही. पण जर वेळ सत्कारणी लागली असेल तर ठीक, पण जर फुकट गेली असेल तर मात्र पश्चाताप करण्याची वेळ मात्र माणसावर येते. शंका आणि गैरसमज हे मानसिक आजार आहेत. या आजारावरती योग्य असा सुसंवाद घडणे हेच याचे औषध आहे. आई वडिलांनी आपल्याला घडवण्यासाठी स्वतःची किती स्वप्न गुंडाळून ठेवली हे तेव्हा समजते जेव्हा आपण स्वतः त्या जागी येतो तेव्हाच. परिस्थितीपुढे हार मानलेली माणसं ही नशिबाच्या भरोशावर जगत असतात. व्यक्ती धनवान असूनही जर त्याचे मन शांत नसेल तर त्याचे धन व्यर्थ आहे, कारण मनशांती हे सर्वात मोठे धन आहे आणि तेच जर नसेल तर माणूस सर्व असूनही गरीबच आहे. जीवनात कधी कधी हसण्याची इच्छा नसतानाही कुणासाठी तरी हसावं लागतं. कसं आहे कुणी विचारलं तर ठीक आहे असं सांगावं लागतं. जीवन एक रंगमंच आहे जिथे प्रत्येकालाच हे नाटक करावंच लागतं. सुविचार कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.